इकडे किसना नदीत खेळण्याच्या नादात डोहाच्या बाजूला गेला. नदीच्या कडेला हिरवळीत चरणारा पाजी किसना नदीत शिरताच त्याच्याकडे बघत टवकारला. किसना पुढे पुढे जात होता. पाणी त्याच्या कमरेपर्यंत आले तरीही तो निर्धास्त होता आणि अचानक त्याचा पाय खोलात पडला तसा किसना पाण्यात कोसळला. तो गटांगळ्या खाऊ लागला. पोहता येत नसल्याने पाण्यात बुडू लागला. जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने हातपाय झाडू लागला. काठावर उभ्या असलेल्या बाजीने ते पाहिले. त्याला धोक्याची जाणीव झाली तसा तो चौखूर उधळत मोठमोठ्याने हमरत सीतारामकडे धावला. नदीकडून धावत येणाऱ्या बाजीला बघून सीतारामने गोंधळून आऊत थांबवले. बाजी मोठमोठ्याने का हंबरतोय हे काही त्याला कळेना. मग आऊत तसेच सोडून तोही बाजीकडे धावला. आपल्या दिशेने मालकाला येताना बघून बाजी लगेच माघारी वळला आणि हमरत नदीच्या दिशेने पळत सुटला. आणि नदीजवळ येताच तो अक्षरशः हादरून गेला. बाजी काठावर उभा राहून नदीकडे बघत हंबरत होता आणि नदीत किसना जीवाच्या आकांताने हातपाय मारत तरंगण्याचा प्रयत्न करत होता.